काय हाय करायचं? चप्पल काढा, जेवण करायचं. काढ चप्पल काढा, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ. पाणी प्यायचे तिला, पाणी दे. काढ चप्पल. तू कुठे आलीस? कुठे आलीस तू? हाय सानू, हाय कर, हाय कर, हाय कर. हे कुठे चालले ते? इकडे बघ. टिक्का लावून दे तिला. तेलाची वाटी आहे ना मला. हा चल चल टिक्का लाव तिकडे. कोमलताई सोबत जा. कोमलताई सोबत जा. मग ती समोर आली, ही किलकिल करू राहिली का ग? ऐ तोंड दाखवत होता काय? तिचा मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बघा. आता एकदा टकलं करावं का डॉक्टरकडे घेऊन जावं ते सांगा आता मला. कधी मग? माझ्याजवळ बसा म्हणतील, माझ्यासोबत खेळा. असं कधी वेळ नाही, ताळ नाही, कधी वरण बनवायले तुम्ही? पाहुणे आले आमच्याकडं. वरण भात लावलाय पाहुण्यांसाठी. काय ग? कधी सांगितलं मला आवरायचं? कधी सांगितलं? कोण येणार रे? शानू येली का? हे बघा, हे केलेलं लोणचं दिसलं तुम्हाला? छान असं लोणचं. आकर बा. मिरची डोळ्यात गेली. बारीक चिरा मॅडम. दादासोबत खेळायला लागली का तू? हा, दादासोबत खेळती? तू कोणाची वाट पाहिली? वाट कोणाची पाहिली? अय माकडे, ते येणार नाही इकडे. सांग त्या परीला. ती वाट बघायला लागली. परी कवा येते कवा येते सांग तुला. हा, सानू येईल विचारली. सानू इकडे नाही येणार आहे, इकडे येणार आहे. चल मी येते. आई ओपन करायचं नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं? वाच कसं काच लावून घ्यायचा. सगळीकडून पॅक केलं तर कसं वाच बाहेर जाईल सांगा बरं तुम्ही. पिओ काय बेटा, तू कुठे आलीस? कुठे आलीस तू? हाय सानू, हाय कर, हाय कर, हाय कर. हे कुठे चालले ते? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. चला हाय करा, इकडे बघा. मग तुम्हाला आंबे देतो मी, आंबे. हा, हाय करा, चला हाय करा. हा परी हाय कर. काय हाय करायचं? चप्पल काढा, जेवण करायचं. काढ चप्पल काढा, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ, चप्पल काढ. पाणी प्यायचे तिला, पाणी दे. काढ चप्पल. पहिले झाडून घ्या एकदा. कसं वाटलं वहिनी? घर चांगलं आहे का? छान आहे का? पण थोडं छोटं वाटलं नाही तुम्हाला? बरं आहे, चला घ्या जेवण करून पटकन. चल कोमल, वाढ लवकर त्यांना आता जेवायला. बसून पोते असं चांगलं आहे. तुटलं नाही? हा काही नाही त्याला. हे बघ रे बाई. हाय पियू, तू कशी आहेस? मजेत आहेस का? हा मजेत आहेस? कुठं जायचं? कुठं जायचं? जालन्याला जायचं. जालन्याला बापडशील ना. कॅमेरा कुठं हातात गेली तू आतापासून? जरा टाईम आहे तुला, थोडा टाईम आहे अजून बेटा. इकडे बघ. ऐ पिवडे, काय विषय तुझं सांग बरं मला. हा दे दे.
दे 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 टाळी दे टाळी टाळी देते टाळी. हं इकडे आहे परी. परी जेवण करतेस का तू? मी येऊ का जेवायला? येऊ? काय खातीस? हा तिचा मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बघा. आता एकदा टकलं करावं का डॉक्टरकडे घेऊन जाऊ ते सांगा आता मला. कधी मग? माझ्याजवळ बसा म्हणतील माझ्यासोबत खेळा. हा अय हिरोईन काय का बरं बघतीस तू असे? चला 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 चला. उभं राहते की तू? उभं राहते का? तू बाळत नाही बाया पोरीला. आता गुडघारी येईल बरं मित्रांनो. गुडघारी येतील तू? चपाती चपाती खाणं चालू केलं बाबा. तसं द्यायला नाही पाहिजे त्या हिशोबानं, पण आई देते चपाती. आता मला कळत नाही आई का बरं देते, तर काय करावं सांगा. इकडे आहे कोमल. कोमल स्वयंपाक चालू आहेस. भाजी काय बनवली आज? मेथीची भाजी केली. मेथीची भाजी. काल तब्येत खूपच खराब झाली ती माझी, त्यामुळे काही व्हिडिओ टाकला नाही. रिपोर्ट आलेले आहेत. आम्हाला दाखवला नाही तुम्ही, फक्त सांगितलं. हा ना मग सांगितलं ना तुला दाखवायचा का रिपोर्ट पाहिजे तुला? पाहिजे मला. पाहिजे का? हा पाहिजे. बरं काय करशील? तुला समजतं का रिपोर्ट? सांग मला. रिपोर्ट कळंन का तुला? मी कळून घे. दाखवतो मग माझ्या व्हॉट्सअपलाच आहे, पाठवतो मी रिपोर्ट. आवर किती वेळ तुला? झालं 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 म्हणून 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 दिवस चालला पुरा. कुठं चाललाय? 10 तर वाजले. नाही तर काय? किती वाजले? 10:15 वाजले. हा ना मग ते 10:15 तर झालेच ना. आपण सकाळी लवकर उठून लवकर सगळी कामं करायची का काय? थोडा अंधारात दिसत असेल तुम्हाला, कारण की गोप्रोमध्ये व्हिडिओ घेतोय. गोप्रोचाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्या. इकडे परी आहे. तुला शाळेत जायचं आहे का नाही जायचं आहे? एका शब्द स्पष्ट सांग. कवा मग? 1 तारखेला. भूक लागते हो सकाळ सकाळी आता परीला. काय ग? हा दादासोबत खेळत बसते. आणि तेच कालचा जो विषय आहे, सुदर्शन पण शिफ्ट झालेला आहे. म्हटलं चला आज थोडा व्हिडिओ टाकू. 1 दिवस झाला आहे. परत तुम्ही काल कमेंट्स पण खूप आल्यात की दादा व्हिडिओ आला नाही. म्हटलं चला, कारण की तुम्ही वाट बघत बसतात व्हिडिओची, तर तो विषय होतो. आणि आज परत आम्हाला कुठंतरी जायचं आहे. तेवढं जायला 1.5 तास लागतो, यायला 1.5 तास लागतो. आज परेशानीचं काम आहे सगळे. ठीक आहे, थोडा आभाळ असतं आहे वगैरे, पण जायचं म्हटलं तर ते गाडीवर जायचं आणि थोडा प्रॉब्लेमच होतो. पण ठीक आहे, करूया ॲडजस्ट. बघू नाही तर मोठी गाडी घेऊन जाऊ. चंद्रा इथंच आहे. कोमलची एक तक्रार आहे बाबा. काय तक्रार आहे कोमलची? काय मांडा. काय मांडा ना. काय तक्रार झाले म्हणले तू 15-20 दिवस झाले. कुठे घेऊन नाही गेली मला? हां कुठं जायचं का? इकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल. हा ना मग. अगं जरा स्टेबल तर व्हा तुम्ही स्टेबल तर व्हा थोडं. महिना होईल. हा ना मग, महिन्यात लागतो स्टेबल व्हायला, नाही का? आणि त्यात पाऊस चालू झाला आहे आता, अवकाळी देवी. आता पहिले ऊन होतं, आता पाऊस आहे, नंतर थंडी राहील. जाऊ ना कुठेतरी, जाऊ ना लहान लेकर कुठेतरी जाऊया. पण सध्या नाही, जरा थांब थोडं. काय थोडं थांब, जाऊया कुठेतरी. बघू काय म्हणे. ये म्हणे माहेरी. मग तेच ना, मग व्हिडिओ कोणी आला तेच ना. तब्येत जरा खराब झाली होती, मग काय व्हिडिओ? रिपोर्ट कसा आला तू सांगितलं ना मी. हा ना, सगळे चेकअप करून घेतलाय बॉडीचा. ब्लड टेस्ट, परत शुगर, BP, किडनीची टेस्ट सगळं करून घेतलं.
रिपोर्ट आलेला आहे, शुगर थोडी कमी झालेली बघा. त्यामुळे जरा काल झोपूनच होतो गोळ्या घेऊन, म्हणून व्हिडिओ टाकला नाही. आता शुगर कमी आहे म्हटलं तर चॉकलेट वगैरे ते सांगितले डॉक्टरांनी कोणते खायचे काय खायचे. डार्क चॉकलेट खायचं असं बोललेत. आणि चालू आहे आता काय चालूच राहतात काही ना काही प्रॉब्लेम. पण ह्या वयामध्ये हा प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे मला तरी असं वाटतंय. कशामुळे आला आहे काहीच माहीत नाही. एवढ्या लवकर हा प्रॉब्लेम नव्हता यायला पाहिजे. कावर आलाय तुम्हाला माहिती? का बरं आलं? जाता मोबाईलचा शुगरचा काय संबंध कोमल? टेन्शन आलं की शुगर कमी होते असं डॉक्टरच म्हणाले. चला करा स्वयंपाक करा. काही पण रिझन द्यायचं, काही पण. मोबाईलमुळं नाही तर काय काही पण बोलतेस. काय पण नाही, डॉक्टरच म्हटले. झालं डोक्याचा जादा वापर केला ना. स्वयंपाक झाला? अजून काहीतरी करा. काय करू सांगा? सुक्की भाजी करा एखादी. सुक्की भाजी करा. सुक्की भाजी करा. पुसायची. बरं. ते ऋतूचा आवाज यायलाय मला. ऋतीचा आवाज यायला. झोपली का ग ती? बाई पोरीजवळ कोणीच नाही ना. ना 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 रडू नये. आले बडे पप्पा आले. त्या पोरीजवळ कोणीच नाही आहे. मम्मी गेली सोडून तुला. कशी रडती ग बाई. काढू गेले बाहेर आता. काढू बेटा तुला बाहेर काढू. तुला येते बाहेर तू. मग आमची ऋतू किती क्यूट दिसायली आता. आता डोळे उघडायला लागले तिचे. हाय की नाही बाळा? बडे पप्पा आले भेटायला. हां आम्हाला तर वाटतं ही मला पण पप्पाच म्हणेन बडे पप्पा म्हणण्यापेक्षा. काय वाटतं तुम्हाला सांगा बरं? हां आता ही पोरगी आहे ना पाहून हसायला लागली. ही जास्त अंगठा चोखती म्हणून हिची मम्मी काय करते माहिती का? हिच्या हाताला ग्लोव्ज लावते आणि झोपू घालती. ऋतू ए रीते स्वामिनी रडू नये बेटा रडू नाही. मम्मी येते तुला घ्यायला. नुसतं कॅमेऱ्याकडे पाहू राहील ती. आणि हिचा एक प्रॉब्लेम बघा, इथं भवाया खूप बारीक यायला लागल्या आता. कारण की आमच्या रामभाऊला आणि रोहिणीला भवाया थोड्या कमी आहेत. माझ्या खूप डार्क आहेत म्हणून दोन्ही पोरीला भवाया आल्यात. घे ग हिला. उठली म्हणा ही. रोहिणीला आवाज दे. झोका दे म्हणते. झोका कंटिन्यू झोका द्यावा लागतो तिला. स्वामिनी असं विषय बघा यांचा. आणि माझं पण काय व्हायला लागलं माहिती का? शुगर कमी झाल्यावर कमी म्हणजे मला डॉक्टर असे बोलले की 135 नॉर्मल असते. माझी 116 111च्या जवळपास जाते. तर ते त्याच्यामुळे चक्रा वगैरे येत होत्या आणि ते नेहमी येऊ लागल्यात म्हणून आता. आणि तुम्हाला माहिती नसेल पण एक सांगतोय की मी सगळ्यात जास्त गोड खातो आमच्या घरामध्ये म्हणा किंवा माझ्या मित्रपरिवारामध्ये. सगळ्यात जास्त गोड खाणारा माणूस मीच आहे. म्हणजे ते कदरतात सगळे मित्र बी कदरतात. अरे तू किती गोड खातो बाबा. आणि त्यामुळे वजन पण वाढतं. पण माझी शुगर कसं कमी झाली मला ते समजलं नाही एवढं गोड खाऊन बी. त्यामुळे आता ते शेंगदाण्याचे लाडू करायला लावले. काल केले त्यांनी. ते पण खाणं चालू केलं आहे. आणि परत डार्क चॉकलेट पण खायचं सांगितलेलं आहे. ते पण केले. थोड्या गोळ्या वगैरे दिले. विटॅमिन सी पण कमी आहे. कॅल्शियम पण कमी आहे. तर बघू आता काय होतं तर नाही का. आणि काय जे आलं आहे त्याला सामोरे ते जावंच लागणार आहे. थोडा व्हिडिओ काळा येत असेल थोडं सांभाळून घ्या. कारण की मी या कॅमेऱ्याची गोप्रोची थोडी सेटिंग करणार आहे जेणेकरून तुम्हाला चांगलं दिसेल. आणि मी ऋतूला थोडं बाहेर काढतो आता. त्यामुळे जरा व्हिडिओ पॉज करतो आणि 1-2 मिनिटात तुम्हाला भेटतो. ठीक आहे. चल परी चाललो मी. बरं जा ना पप्पा जा म्हण ना. म्हणून तर बघ एकदा मागं लागायली रिकामी. मला यायचं एकदा म्हणून बघ जा. म्हणून पप्पा जाते बघू आपण. चलती का? काकू आहे काकूला असं नाही करू. पप्पा इथेच बसलेली परी गेली. पप्पा इथे पप्पा यायचं का तुला? हा काय करशील सोबत येऊन? मग घरी कोण आणून सोडीन? तुला? मी घरी थोडी येणार आहे. मी तिकडे जाणार आहे. दाल घ्यायला येईन मी. दाल घ्यायला येतो घरी.
हा ना, आम्हाला जायचं नाही एका ठिकाणी आता. परी घरीच थांबणार नाही. परी सानूची घरी थांबती ना तू? सानूची घरी थांबती ना? चल मग आवर लवकर. चला थांबलेलो आहे ना. बापा बाबा दोन्ही पुरी काय करू राहिल्या? वकली काय कोमल? ती वकली पाहिजे तुझी पोरगी. असा विषय चालू आहे. मला निघायचं आहे. जेवण पण बाकी अजून तुम्हाला जसं बोललो त्या पद्धतीने. आता हा व्हिडिओ तुम्हाला थोडा गोरा दिसत कारण की हा मी मोबाईलमध्ये घेतोय. पहिला व्हिडिओ मी गोप्रोमध्ये घेतला आहे. इकडे परी आहे. परीच्या सोबत यायची इच्छा आहे केव्हाची. बाळा तू येतोय सोबत? हां घरी थांब ना तू. काय सानूच्या घरी सांग बरं मला. सानूच्या घरी काय सांग मला. झाली माझी घड्याळ चार्जिंग. मला येऊ दे. मला कुठं येते तू ग बावळट बाई. आई माझा डब्बा दे बरं एकदा. मला डब्बा दे नाही जेवायला. मग आता कसं करायचं? आत्ता कसं करायचं सांग परी. आत्ता कसं करायचं? घालायची पिऊला दाखवू शकत नाही. नाही दाखवू शकत पिऊला मी. तसं नाही करू पिऊला आपल्या. जर मम्मीला आवाज दे. चल पिऊ बा तुला यायचे सोबत. ती अजून मागं नाही लागत. ती जेव्हा मागं लागेल तेव्हा आपण तिला घेऊन जाऊ. सध्या नाही. ती फक्त माझ्या मागं कशी मटका चालली काय. जरा अभ्यासाचं काही बघा जरा. डब्बा पप्पा टिका लावून दे. नुसतं हुंजड काय नको करू. हा का ग? जिट्टू बांधता. पिन लाव जरा केसाला. कशी दिसायला लागली ती. जा पाहुणे जा मम्मीकडे. पळ पळ लवकर. मग आता पिन कुठे आहे? पिन कुठे तिची? मग तिला टिक्का लावून दे तिला. तेलाची वाटी आहे ना मला. हा चल टिका लाव तिकडे. कोमलताई सोबत जा. कोमलताई सोबत जा. मग ती समोर आली. ही किलकिल करू राहिली का ग? ऐ तोंड दाखवत होता काय? हा गप गप्पा चल. ती मम्मी जी समोरून गेली म्हणजे तिला नाचावंच लागतं. थै 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 आहे की नाही. हां तसं कसं कर म्हण तुला. तर चला आता मी काय करतो या व्हिडिओचा एंड करतो. कारण की काय ऑलमोस्ट मोठे मोठे व्हिडिओ व्हायला लागलेत आपले. सुदर्शनच्या इथं पण जायचं आहे. तिकडे जाऊन परत त्याला घेऊन बाहेर जायचं आहे. आता बाकीची कामं बघायचे. स्टुडिओ तयार करायचं राहिलेलं आहे. स्टुडिओ कशाचं ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. काय करायचं काय नाही आमची प्लॅनिंग. तोपर्यंत तुम्ही काय करा. हा व्हिडिओ शेअर करून द्या. लाईक करा कमेंट करा. शेअर म्हटलं तर शेअर. यूट्यूबचे व्हिडिओ कोणी शेअर करत नाही. मोस्टली करतच नाही. काही जणं करतात. आणि मला असं कळालेलं आहे की आपली 70% ऑडियन्स जी आहे ती बघा टिक्का. आपली 70% जी ऑडियन्स आहे ना ती नॉन सबस्क्रायबर आहे. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तेव्हा व्हिडिओ बघताय तर प्लीज सगळ्यांना सबस्क्राईब करून घ्या. आपलं चॅनल मोठं होत जातं आहे दिवसेंदिवस. त्यामुळं चला आता मी व्हिडिओ जॉईन करतो. तर मला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.